महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर श्रीवर्धनमध्ये देखील व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद, काही शैक्षणिक संस्था अंशतः सुरू। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले। बारामती येथे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचारासाठी मुंबईहून विमानाने निघाल्यानंतर काही वेळातच बारामतीच्या जवळ विमानाला काही तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला आणि या घटनेची बातमी सर्वत्र पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली। श्रीवर्धन मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेस अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणची श्रीवर्धन नगर परिषदेत देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात जास्त 15 नगरसेवक निवडून आले आहेत, तर रायगड लोकसभेचे खासदार देखील स्वतः सुनील तटकरे आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज श्रीवर्धनमधील सर्व व्यापाऱ्यांनी पूर्णपणे उत्स्फूर्त बंद पाळला। श्रीवर्धनमधील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती, मात्र काही शैक्षणिक संस्था अंशतः सुरू असल्याचे पाहायला मिळाले। तटकरे कुटुंबियांच्या अजितदादा पवार यांच्या जवळ अत्यंत जवळचे संबंध असल्यामुळे श्रीवर्धनमध्ये अनेक वेळा कार्यक्रमासाठी अजित पवार यांची उपस्थिती लाभत असे। महाराष्ट्राचे अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलेले अजितदादा अतिशय परखड बोलणारे व्यक्तिमत्व होते। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यामध्ये राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। श्रीवर्धन बाजारपेठेत फक्त औषधांची दुकाने चालू होती, बाकी सर्व व्यवहार बंद होते। काल सायंकाळी श्रीवर्धन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।